गोष्ट आपण नेहमी तामझाम करून करतो तीच गोष्ट आज आपण एकदम सोप्या वेमध्ये करणार आहोत। तर गावावरून ही आलेली आहेत मस्तपैकी अळूची पानं, मोठी मोठी अळूची पानं आणि मस्त काकींनी एकदम पॅक करून पाठवलेली आहेत जेणेकरून ती फ्रेश राहतील आणि खूप फ्रेश आहेत पानं। तर मी आता ही खोलून घेते। हो, याच्या मी अळूच्याच वड्या बनवणार आहे। पण नेहमी आपण ज्या अळूच्या वड्या बनवतो त्याच्यामध्ये आपण बॅटर तयार करणं, मग ते पानांच्या शिरा वगैरे काढून घ्यायच्या आणि ते पानांना लावायचं, रोल बनवायचे, वाफ द्यायच्या एक्सेट्रा। तर यातलं काहीही न करता अगदी पटकन होतील अशा अळूच्या वड्या आपण बनवणार आहोत, ज्या आपण जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकतो। आणि याची खासियत अशी आहे की या एवढ्या कुरकुरीत होतात की आपण त्या टी टाईममध्ये म्हणजे संध्याकाळच्या चहासोबत वगैरे सुद्धा खाऊ शकतो। तर अळूची पानं आहेत, त्याच्यासोबत जी अळूची आपण पातळ भाजी बनवतो ना, तर ती सुद्धा पानं पाठवून दिलेली आहेत। तर मी ती बाजूला काढली आणि आता यातली काही पानं जी अळूवडीसाठी लागणार आहेत ती पहिल्यांदा बाजूला काढून घेते। आणि या पानांच्या ना जो पाठीमागचा भाग असतो तर त्याचे जे जाड जाड देठं असतात, पाठीमागच्या ज्या शिरा असतात, ज्या जाड दिसतील तेवढ्याच फक्त काढून घ्यायच्या आहेत। तर अशा या चाकूसुरीच्या मदतीने मस्तपैकी शिरा काढून घ्यायच्या। याच्यापेक्षाही पानं खूप मोठ्या मोठ्या साईजमध्ये असतात आणि त्याच्या खूप साऱ्या शिरा काढाव्या लागतात। तर पण ही पानं मीडियम साईजची आहेत, त्याच्यामुळे याला जास्त जाड जाड शिरा नाही आहेत। तर जेवढ्या मोठ्या मोठ्या होत्या तर त्याच मी काढून घेतल्या आणि अशा प्रकारे मी आता सगळ्या पानांच्या शिरा काढून घेते। ज्यावेळी आपण ज्या रेग्युलर अळूवड्या बनवतो गोल साईजवाल्या, तर तेव्हा आपल्याला खूप सारे खटाटोप करावे लागतात आणि त्यानंतर आपण अळूवडी खाऊ शकतो। तर त्यातलं मी काहीही करणार नाही आहे, तुम्ही पुढे संपूर्ण व्हिडिओ बघा। काही जणांना ही रेसिपी माहीतसुद्धा असेल, पण ज्यांना माहीत नाही आहे, ज्यांना अळूवड्या खाव्याशा वाटतात आणि अळूवड्या करता येत नाही, त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे। तर व्हिडिओ नक्की बघा। पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आत्ता मी काय करते, ही सगळी पानं याला असा उभा छेद देते आणि त्यानंतर ही दोन्ही जे भाग आहेत ते मी एकत्र करून ही सगळी पानं मी चिरून घेणार आहे। आणि चिरताना जर तुम्ही अशा पद्धतीने चिरलीत तर पानं अगदी पटकन चिरून होतात आणि त्याच्या ज्या लाईन्स आहेत म्हणजे स्लाइस तयार होतात त्या पानांच्या चिरताना, तर ती तशाच पद्धतीने चिरली गेली पाहिजेत जशी की आपण पालेभाज्या चिरतो तर तशा पद्धतीने नाही चिरायची। कारण ज्या स्लाइस असतात त्याच्या पानांच्या लांब लांब पट्ट्या तयार होतात, तर त्या एकमेकांमध्ये अशा ज्यावेळी आपण बॅटर बनवू तर त्या एकमेकांमध्ये त्यावेळी त्या गुंतलेल्या राहायला पाहिजेत। तर अशाच पद्धतीने अळू चिरायचा आहे। तर ही इथे एक ट्रिक आहे, तुम्ही पाहू शकता। इथे मी संपूर्ण अळू आता चिरून घेतलं आहे आणि आता पुढची प्रोसेस करण्याआधी मी इथे आलं लसूणची पेस्ट तयार करून घेते। साधारण 1-1.5 इंचाचा आलं आहे आणि 7-8 लसूण पाकळ्या आहेत, 1 मिरची आहे। तर या सगळ्याची मी आता पेस्ट करून घेणार आहे। तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट फ्रेश असेल ती वापरलीत तरीसुद्धा चालेल। तर आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि त्यानंतर मिक्सरला लावता लावता एक गोष्ट मी विसरली होती, थोडंसं मला इथे जिरं टाकायचं होतं। तर मी आता जिरंसुद्धा टाकून घेते आणि पुन्हा एकदा याची छान पेस्ट म्हणजे ठेचा टाईप करून घेते। त्यानंतर हा आहे चिंचेचा कोळ। मी चिंच 1 तास अगोदर भिजत घातली होती आणि त्याच्यामध्ये मी थोडासा गूळ टाकला जेणेकरून माझं हे बॅटर तयार होईपर्यंत तो गूळ तिकडे मेल्ट झालेला असेल। तर आता ह्या चिरलेल्या पानांमध्ये जो मी ठेचा बनवून घेतला, बारीक असं खडबडीत वाटण तयार करून घेतलं, ते यात टाकलं। त्याच्यानंतर यामध्ये टाकला हिंग, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा हातावरती क्रश करून टाकलेला आहे। तुम्ही याच्यामध्ये तिखटसुद्धा घालू शकता, पण मी जास्त तिखट नाही करणार आहे कारण वाटणामध्ये मी 2 मिरच्या टाकल्या होत्या। तर त्या हिशोबाने तुम्हाला तिखट किती हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही तिखट घालू शकता। साधारण 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि नंतर याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आता मी बेसन घातलेलं आहे। पुढे जर गरज लागली तर आपण परत घालणारच आहोत। त्याआधी मी यात घालते चिंचेचा कोळ, ज्यामध्ये मी गूळसुद्धा ॲड केलेला आहे आणि आता याचं मिश्रण मी छानपैकी आता बनवून घेते। यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलं आहे, अगदी हाताने आपण शिंपडतो त्या पद्धतीने, कारण पालेभाजी म्हटली की थोडंसं पाणी सुटतंच आणि मला वाटतं की यामध्ये थोडंसं अजून बेसन घालण्याची गरज आहे। तर थोडंसं बेसन घातलं आहे, जास्त पण बेसन घालायचं नाही, नाहीतर मग ते पीठ लागतं सगळं।
आणि बॅटर बनवताना जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशाच पद्धतीने बनवायचं आहे, कारण जास्त पातळ केलं तर ते शिजणार नाही, शिजायला खूप टाईम लागेल, नाहीतर ठेवशाल आपला पातळ करून. मला ॲक्च्युली आजचा व्हिडिओ मालवणीमधून बनवायचा होता, कारण मला त्याची कमेंट्स पण आली होती. पण कसं होतं, मालवणी भाषा सगळ्यांनाच समजेल अशी नाही, आणि जो मालवणी माणूस आहे, कोकणी माणूस आहे, तोच फक्त तो व्हिडिओ बघू शकेल, म्हणून मग मी ते कॅन्सल केलं. आणि तर इथे मी आता ताटाला मस्तपैकी तेल लावून घेतलं आहे. तुमच्या बॅटरच्या हिशोबाने तुम्ही तसं ताट घ्या. मस्त तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता जे हे मिश्रण आहे ते मी व्यवस्थित इथे पसरवून घेणार आहे ताटामध्ये. त्यानंतर मी इथे 15 ते 20 मिनटाची याला स्टीम देणार आहे. आणि मग त्या छान शिजल्या, थंड झाल्या की मग त्याच्या वड्या पाडून तळून घेणार आहे. मिश्रण ताटामध्ये पसरवल्यानंतर यामध्ये मी तीळ टाकते, ज्यामुळे टेस्टसुद्धा छान येईल, दिसायलासुद्धा वड्या खूप सुंदर दिसतील. तर याच्यामध्ये मी ह्या सफेद तीळ जे आहेत ते छानपैकी असे पसरवून घेतलेले आहेत. प्लेटच्या साईजनुसार मी इथे टोप घेतला आहे, त्यामध्ये पाणी ऑलरेडी गरम करत ठेवलं होतं. पाणी छान तापल्यानंतर मी त्याच्यावरती ही प्लेट ठेवली आणि त्याच्यावरती हे झाकण ठेवलं. सुरुवातीला 5 मिनटं फास्ट फ्लेमवरती आणि त्यानंतर 10 मिनटं स्लो फ्लेमवरती अशा प्रकारे शिजवून घ्यायच्या. आणि ह्या बघा, तुम्ही बघू शकता इथे प्लेटमधलं मिश्रण छानपैकी शिजलेलं आहे. थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर अशा प्रकारे त्याच्या वड्या पाडून घेऊ शकता. वड्यांची साईज तुम्हाला हवी त्याप्रमाणे, हव्या त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. तर आता या मिश्रणाच्या मी वड्या पाडून घेते आणि या आता मी छानपैकी तळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे छान वड्या उचलल्या जातात. आता या सगळ्या वड्या मी एका ठिकाणी काढून घेते आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते. दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. तेल व्यवस्थित तापलेलं असेल तर मीडियम फ्लेमवरती एका साईडने 5 मिनटं लागतात. अशा प्रकारे दोन्ही साईडने छान फ्राय करून घ्यायचं. तुम्ही हवं असेल तर शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. आपली नेहमीची जी पारंपरिक पद्धत आहे त्या पद्धतीने आपल्याला अळूवडे करायला टाईम नसेल किंवा खूप किचकटीचं वाटत असेल किंवा कुणाला येतच नसतील, तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अळूवड्या नक्की करू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला एक चहासोबत एक छानसा स्नॅक्ससुद्धा मिळून जातो. आणि खरं सांगते, खूप छान लागतात, कुरकुरीत लागतात, टेस्टी होतात. जेवणासोबतच नाही तर तुम्ही याचा स्नॅक्स म्हणूनसुद्धा यूज करू शकता. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा, तुम्ही पुन्हा पुन्हा कराल. आजचा व्हिडिओ इथे थांबवते. अळूवड्या करून झाल्यानंतर कशा झाल्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपण परत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. बाय बाय, टेक केअर.